पितृ अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरामध्ये गेलेले जे पितृ आहेत तर त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या सद्गतीसाठी, त्यांच्या मुक्तीसाठी आपल्याला एक विशेष तोडगा करायचा आहे। अगोदर जे कोणी त्या कुटुंबामध्ये लोक गेलेले आहेत तर त्यांची मात्र आठवण आपण काढत नाही। त्याच्यामुळे होतं काय की ते ज्या लोकांमध्ये असतील, मग ते पितृलोकात असतील किंवा अजून कोणत्या दुसऱ्या लोकांमध्ये असतील, तिथे त्यांना दुःख होतं की आपली आठवण कोणी काढत नाहीये किंवा या पिढीमध्ये असं कोणी जन्माला आलं नाही जी आपली सेवा करेल। त्यामुळे बरेच वेळा असं पाहिलं गेलं की आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला पितृदोष लागतो आणि त्या पितृदोषामुळे अनेक अडथळे, अनेक समस्या आपल्याला जीवनामध्ये येतात। तर ह्या येऊ नयेत त्यासाठी आपल्याला एक विशेष तोडगा करायचा आहे की आपल्या पिढीतील, मागच्या पिढीमध्ये ज्या 7 पिढ्या आहेत त्या 7 पिढ्यांमधील जे 7 पुरुष आणि त्यांच्या 7 स्त्रिया यांच्या नावाने पान आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ठेवायचं आहे। आता करायचं काय आहे, तुम्हाला दुपारी 1 वाजता बरोबर त्या दिवशी 14 मुदी करायच्या आहेत भाताच्या। आपण केळीचं पान घ्यायचं आहे, केळीच्या पानाला मध्ये अशी रेघ असते, त्याच्या उजव्या साईडला 7 मुदी ठेवायच्या आहेत आणि डाव्या साईडला 7 मुदी भाताच्या ठेवायच्या आहेत। त्या प्रत्येक मुदीवर तुम्हाला दही ठेवायचं आहे। ते ठेवल्यानंतर आता तुमच्या घरात जे पितृ असतील, ज्यांची फोटो असतील ज्या पितरांचे, त्यांच्यासमोर तुम्ही हा नैवेद्य ठेवायचा आहे। हा ठेवल्यानंतर मागचे जे सगळे तुमचे पूर्वज आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे, ज्यांची कदाचित नावही तुम्हाला ठाऊक नसतील किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहितीही नसेल, तरी पण त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुमचा उद्धार होऊ देत, तुम्हाला मुक्ती मिळू देत, तुमची सद्गती तुम्हाला लाभू देत, असे त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत। त्यानंतर हे जे पान आपण ठेवलेलं आहे ते पान त्याच दिवशी संध्याकाळी बरोबर सूर्यास्त होण्याच्या अगोदर नदीमध्ये विसर्जन करायचे आहे। हे केल्यामुळे काय होईल की 7 पिढ्यांचे जे पूर्वज आहेत तुमचे गेलेले, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील। तुमच्या अनेक जीवनातील समस्या, मग त्या आर्थिक असतील, शारीरिक असतील, घरामध्ये सतत होणारी भांडणं असतील, ते हे सगळं बंद होईल आणि तुमचा उत्कर्ष होईल। मग तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसेल की खूप काही चांगल्या गोष्टी घडायला लागल्या। तुम्ही जर गोष्ट केली, हा जर तोडगा केला, तर त्यांच्या आशीर्वादाने खूप सारं तुमचं काही चांगलं होताना तुम्हाला बघायला मिळेल।